एकरचा तांबटचा प्लॉट आहे. 6 मेची लागवड आहे. 1 महिनाभर प्लॉट एकदम भारी होता. मी त्याच्यानंतर बांधणी चालू केली. त्यानंतर प्लॉट लेच खराब व्हायला लागला. त्यानंतर मी प्रत्येक कंपनीचे चांगले औषध मारले, तरी तो म्हणजे व्हायरस कंट्रोल झालेला नाही. आज मी या प्लॉटमध्ये 1 ते 1.5 लाख रुपयाला झोपलेला आहे. दरवर्षी मी तांबट पिकवतो, पण असं कधीच झालेलं नाही. मागल्या वर्षी खूप छान प्लॉट जमलेला होता आणि पैसे पण चांगले झाले. यावर्षी पण तीच अपेक्षा होती, पण ती अपेक्षा काही पुरी झाली नाही. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही मे महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड केलेली होती. परंतु पहिला 15 ते 20 दिवस आम्हाला प्लॉट अतिशय चांगला दिसला. त्या 15-20 दिवसानंतर या पांढऱ्या माशीच्या अटॅकमुळे लीफ कर्ल व्हायरस मोठ्या प्रमाणात आढळून आला. त्या लीफ कर्ल व्हायरसमुळे आज पूर्णपणे प्लॉट हातातून गेलेला आहे. एकही कुठं आमच्या हाती लागलेला नाहीये आणि पूर्ण झाडाला 1 ते 2 फळ शिल्लक आहे, परंतु त्याचाही आकार वाढत नाही. पाणी पूर्णपणे गोळा झालेले आहे आणि प्लॉट आम्ही आता पूर्णपणे उपटून टाकणार आहे, अशी परिस्थिती सध्या झालेली आहे. नमस्कार, मी गणेश नाजीरकर. टोमॅटो पिकामध्ये गेली 5 वर्षापासून आपण सातत्याने काम करतोय फ्रुटोला बागायतदारच्या माध्यमातून. सध्या मार्केटमध्ये टोमॅटोला चांगले बाजारभाव मिळत आहेत असं चित्र आहे, किंवा काही शहरी भागात असं लोकांची ओरड चालू आहे की टोमॅटो खूप महागला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की टोमॅटोला गेल्या वर्षी देखील ह्या हंगामात चांगले दर मिळाले होते जून-जुलैमध्ये, आणि त्याचा परिणाम म्हणून दरवर्षी महाराष्ट्रात उन्हाळी हंगामामध्ये म्हणजे मार्च-एप्रिलमध्ये जे टोमॅटो लागवड होती तो आता मार्केटमध्ये येत असतो. त्या महिन्यामध्ये होणारी लागवड ही 50 ते 60 हजार एकर महाराष्ट्रात असते दरवर्षी. ते प्रमाण वाढून 80 ते 90 हजार एकर ह्या वर्षी लागवड झाली होती. म्हणजे जवळजवळ 30% लागवडी वाढल्या. उत्पादन किंवा मार्केटमध्ये टोमॅटो येणं पण अपेक्षित होतं की जास्त प्रमाणात आवक येईल, परंतु पांढऱ्या माशीमुळे जो लीफ कर्ल व्हायरस आला त्याच्यामुळे टोमॅटोचं आतोनात नुकसान झालं. 75% पेक्षा जास्त 75% पेक्षा कमी उत्पादकता ही कमी झाली टोमॅटोची, आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये आता शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी टोमॅटो हे तोडणं देखील परवडत नाही अशी स्थिती आहे. जरी बाजारभाव खूप चांगले असले तरी सुद्धा शेतकऱ्याच्या हातात फायनल येणारे पैसे हे खूप कमी आहेत, कारण 2000 क्रेट जिथं निघत होते तिथं आता 300 ते 400 क्रेट प्रति एकरी निघत आहेत. त्याच्यामुळं दर हे वाढलेत हे म्हणणं चुकीचं आहे. आजही वाढलेल्या दरात शेतकऱ्याला या टोमॅटो उत्पादनाच्या शेतीमध्ये काही एक परवडत नाही. धन्यवाद. क्लोज अप घ्या, क्लोज अप. हळूहळू स्लो. बोलते नमस्कार, मी प्रतीक मोरे, MS ॲग्रिकल्चर कृषी कीटकशास्त्रज्ञ, इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड. बांधवांनो, खरं तर नाजीरकर साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं जो साऊथ मध्ये हा लीफ कर्ल व्हायरस गेल्या वर्षी आल्यामुळं जो साऊथ संबंध भारतामध्ये टोमॅटो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवत असतो, दुर्दैवाने तिकडे लीफ कर्ल व्हायरस आल्या कारणानं
या महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं खूप चांगले दिवस आले आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचे खूप चांगल्या प्रकारचे पैसे टोमॅटो पिकाच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी झाले. परंतु हा आनंद काही जास्त दिवस चालला नाही आणि जेणेकरून साऊथ मधला व्हायरस जो आहे लीफ कर्ल तो देखील खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आला. मध्यंतरीच्या काळामध्ये उन्हाळा असल्या कारणानं बऱ्याच अंशी नारायणगावमधील शेतकऱ्यांना असं वाटलं की उन्हामुळे हा व्हायरस आलेला आहे. परंतु आज तुम्ही ज्या प्लॉटमध्ये उभे आहात या प्लॉटची परिस्थिती जर बघितली तर हा पावसाळी लागणीचा साधारणपणे 2 महिन्याचा हा प्लॉट आहे. याच्यामध्ये कुठलंही ऊन नसताना देखील पूर्ण प्लॉट जो आहे हा 2 महिन्यामध्ये पूर्णपणे संपून गेलेला आहे. एक देखील तोडा टोमॅटोच्या शेतकऱ्याच्या हातामध्ये लागलेला नाहीये आणि या ठिकाणी या एकरभरामध्ये तब्बल 1 लाख रुपयाचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे. थोडक्यामध्ये एकच सांगतो की हा लीफ कर्ल व्हायरस नेमका येतो कसा. हा लीफ कर्ल व्हायरस जो आहे हा लीफ कर्ल व्हायरस पांढरी माशी नावाच्या किडीच्या माध्यमातून खरं तर एका झाडापासून दुसऱ्या झाडावरती, एका शेतापासून दुसऱ्या शेतावरती हा पाठवला जातो. याच्यामध्ये पांढरी माशी ज्यावेळेस स्वतःची सोंड त्या ठिकाणी पानामध्ये खुपसत असते, व्हायरसग्रस्त झाडावरच्या ज्या काही इनॉक्युलम असतात ते त्या पांढऱ्या माशीच्या तोंडात गेल्यानंतर ती ज्यावेळेस निरोगी झाडावरती त्या ठिकाणी खात असते त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये या पांढऱ्या माशीच्या माध्यमातून हा रोग जो आहे तो निरोगी झाडापासून ते त्या ठिकाणी सुदृढ झाडापर्यंत, रोगी झाडापासून सुदृढ झाडापर्यंत जाताना या माध्यमातून बंधूंनो पाहायला मिळतोय. रोप लावल्यानंतर सुरुवातीच्या 25 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा अटॅक दिसत नाहीये. परंतु जसंही तुमचा प्लॉट 1 ते 1.5 महिन्याचा होईल त्यानंतर पूर्णपणे टोमॅटोचा प्लॉट जो आहे तो त्या ठिकाणी आपल्या हाताच्या बाहेर गेलेल्या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळतो. तर अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या काळापासून अगदी नर्सरीपासून पांढऱ्या माशीचं नियंत्रण ते शेतामध्ये लावल्यापासून पांढऱ्या माशीचं नियंत्रण तुम्हाला करणं ही काळाची गरज खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. आणि अशा माध्यमातून या नुकसानामुळे खरं तर संबंध भारतभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये या टोमॅटोचे रेट जे ते खूप महागलेले या लीफ कर्ल व्हायरसच्या माध्यमातून आपल्याला बंधूंनो पाहायला मिळतात. बाजारामध्ये या व्हायरसवरती आल्यानंतर नियंत्रित करणारं कुठलंही औषध उपलब्ध नाहीये. दुसऱ्या बाजूला व्हायरस येऊच नये म्हणून आपण सुरुवातीच्या काळामध्ये सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करू शकता. धन्यवाद. थँक्यू.